18 जानेवारी 2025 ला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आशीर्वादाने मी या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि त्या दिवसापासून ते कालपर्यंत मी जेव्हा पोलीस यंत्रणेबरोबर बसलेलो, माझ्या कायदा आणि सुव्यवस्था संदर्भात 2 ते 3 बैठका जिल्हा पोलिसांबरोबर झालेल्या होत्या। मी प्रत्येक बैठकीमध्ये एक गोष्ट स्पष्ट सांगत होतो की मी पालकमंत्री असताना माझ्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे कुठल्याही प्रकाराचे अवैध धंदे, मटका, जुगार, अंमली पदार्थ, मग वाळू चोरी, मग गांजा, बीफ, कुठल्याच प्रकारचे अवैध धंदे चालता कामा नये हे सरळ स्पष्ट आदेश, सरळ स्पष्ट माझी भूमिका तेव्हाच्या बैठकीमध्ये मी पोलीस प्रशासनाला दिलेल्या होत्या। मी हे त्यांना स्पष्ट सांगितलेलं की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ह्यांच्या प्रतिमेला डाग लागेल असं कुठलाही प्रकार माझ्या ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाकडून होता कामा नये ह्याची काळजी प्रत्येक पोलीस खात्याच्या कर्मचाऱ्यांनी घ्यावी। कारण का ज्या पद्धतीने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री म्हणून ज्या पद्धतीने कारभार करतायत, कुठलाही प्रकारचा डाग हे त्यांनी स्वतःला लावून दिलेला नाही। हेही त्या आमच्या पोलीस खात्याला मी स्पष्ट सांगितलेलं की माझं पूर्ण नाव हे नितेश नारायण राणे आहे। मी ज्या राणे साहेबांचा मुलगा आहे त्या राणे साहेबांनी आपल्या पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याचा कारभार करत असताना, नेतृत्व करत असताना 1990 ला जेव्हा राणे साहेब या जिल्ह्यामध्ये आले तेव्हा आमदारपासून मंत्री आणि मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षापासून सगळी पदं भूषवताना त्यांनी ह्या बाबतीमध्ये कधीच कोणालाच सोडलेलं नाही। आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची भावी पिढी हे अगर अंमली पदार्थ, मटका, जुगार आणि या सगळ्या प्रकरणामध्ये अगर बर्बाद होत असेल, त्यांचं भविष्य अंधारात जात असेल, तर माझ्यापेक्षा मोठा शत्रू कोणच नाही हे पहिल्या दिवसापासून मी पोलीस प्रशासनाला सांगत होतो। काही जुने जाणकार पत्रकार इथे बसलेले आहेत। 1990 ला जेव्हा राणे साहेब आमदार म्हणून इथे आले तेव्हा त्यांनी स्वतः असंख्य दारूच्या भट्ट्या, जत्रेंमध्ये होणारे जुगार, मटका हा स्वतः जाऊन बंद केलेले होते। म्हणून ज्यांचं रक्त माझ्यामध्ये आहे, ज्यांच्या विचारावर मी चालतो, ज्यांचे संस्कार माझ्यावर आहेत, त्या राणे साहेबांचा मुलगा असताना, मुलगा पालकमंत्री असताना मी पोलिसांच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना आणि एसपी सकट सगळ्यांना सांगितलेलं की तुम्ही हे अवैध धंदे बंद करा, मटका, जुगार विगार बंद करा, नाहीतर मग मी करणार। 2-3 वेळा सांगून झालेलं होतं।
हेही पुढे तुम्हाला सांगतो। मी त्यांना नावं दिलेली की ही नावं या जिल्ह्यामध्ये हे ह्या पद्धतीने अवैध धंदे करतायत, 2 नंबरचे धंदे करतायत। मी नावासकट कुठे बसतात, कुठले कपडे घालतात, तुमच्या पोलीस स्टेशन मधला कुठला ऑर्डरली, कुठला खालचा हवालदार कर्मचारी त्यांच्या संपर्कात आहे, प्रत्येक पोलीस स्टेशनला किती कुठे कसे बांधले गेलेले आहे, या सगळ्या बाबतीची माहिती मी देऊन बसलेलो। मी त्यांना एवढंच सांगितलं, अगर माझ्याकडे एवढी माहिती असेल तर तुम्ही यावर ऍक्शन घ्या। मी आल्या लगेच काय बाबती मी तुम्हाला वेळ देणार, मी लगेच हात टाकणार नाही। माझ्या पोलिसांवर पूर्ण पद्धतीने विश्वास आहे। मी असं वारंवार त्यांना सांगत होतो, असंख्य वेळी मी टिप दिलेल्या आहेत की बाबा इथे हा बसलेला आहे, या गोष्टी सुरू आहेत, तुमचे लोक पाठवा। पण 9 महिने झाले कुठल्याही प्रकारची हालचाल। नेहमी मला असा अनुभव यायचा, गांजा ओढणाऱ्याला पकडलं जायचं, गांजा विकणाऱ्याला सोडून दिलं जायचं। आणि हेही मी आमच्या पोलीस का जे माझा आता पत्रकार परिषद बघत असतील बारकाईने, मी जेव्हा ह्या पद्धतीची कारवाई करण्याचे आदेश देत होतो तेव्हा तुमच्यातले काही अधिकारी हे त्या मटका जुगारवाल्यांना त्या गांजा आणि ह्या सगळ्यांना विकण्याला जाऊन माझी भीती दाखवून असलेला रेट डबल करायचे। मी आज परत ऑन रेकॉर्ड तुमच्या समोर सांगतो, पोलीस डिपार्टमेंटमध्ये सगळेच असे आहेत असं मी मानत नाही। काही चांगलेही अधिकारी आहेत, काही प्रामाणिकही अधिकारी आहेत, जे ह्या सगळ्यामुळे बदनाम होत आहेत। मी जेव्हा मी माझ्या पद्धतीने अशी भूमिका घ्यायचो, माझे नेहमी असं म्हणणं असायचं की ह्या खात्याचं नेतृत्व आदरणीय मुख्यमंत्री साहेब करतायत, कोणीही त्यांचं नाव खराब करू नका हे सांगून पण तरीही अशा प्रकारच्या गोष्टी बंद होत नव्हत्या। काल जी काय मी धाड टाकली स्वतः जाऊन, त्या व्यक्तीबद्दल मी कणकवली पोलीस स्टेशनला 4 महिन्या अगोदरच माहिती देऊन ठेवली की हा असा व्यक्ती आहे, मोठ्या प्रमाणामध्ये मटका लावतो, कणकवलीमध्ये त्याला मटका किंग म्हणून ओळखतात, त्याचं एवढं कलेक्शन आहे, ह्या गोष्टी बंद करा। काही झालेलं नाही। उलट मी बोलल्यानंतर 1 लाखाचे 2 लाख करून घेतले। प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जे खालचे जे अधिकारी आहेत, जे बांधले गेलेले आहेत, ते लोक ह्यांच्याकडे जाऊन आपला आकडा वाढवून घ्यायचे। म्हणून ह्या निमित्ताने आता कालची ही घटना मी काय करू शकतो हे पोलीस खात्याला आता कळलेलं आहे। म्हणून ह्या निमित्ताने पोलीस खातं असो, महसूल खातं असो, जिथे लोकांना लुबाडण्याचं काम होतं, जिथे लोकांना माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं भविष्य खराब करण्याचे काम होतं, त्या प्रत्येकाला मी सांगेन, या तर तुम्ही ते थांबवा, या तर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी ते थांबवणार। हे तर फक्त सुरुवात होती। मी तुम्हाला सांग, फक्त सुरुवात। मी तुम्हाला ट्रेलर दाखवला की जिल्ह्याचा पालकमंत्री कुठे पोहोचू शकतो आणि कसा पोहोचू शकतो, आणि माझ्याकडे किती माहिती आहे। म्हणून या तर तुम्ही या जिल्ह्यातले सगळे अवैध धंदे बंद करा। अगर पोलीस असेल, महसूल असेल, कुठलंही डिपार्टमेंट मला सांगत असेल की आम्हाला माहित नाही, ते सर्रास खोटं आहे। प्रत्येकाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, कोण कुठे कसं करतो माहिती आहे, गांजा कुठल्या मार्गाने येतो माहिती आहे, वाळू चोरी कुठे कोण करतं माहिती आहे, वाळू चोरीवर कारवाई होते, रॅम्प तोडले जातात, परत दुसऱ्या दिवशी ते रॅम्प कसे उभे राहतात तिकडे,
म्हणून प्रत्येकाकडे मी पोचणार, एक लक्षात ठेवा, प्रत्येकाकडे. मला मागे पुढे काहीच नाही, मला भीतीचा विषय नाही. मला अगर मी योग्य करत असेल तर मला थांबवण्याचा कोणाला कारण नाही. माझ्या कोणीही नादी लागू नये. राणे कुटुंब म्हणून मला माझ्या इकडच्या सामान्य जनतेशी लेणं देणं आहे. माझ्या वडिलांनी मला एवढेच विचार माझ्या डोक्यात बिंबवलेले आहेत की आपलं पूर्ण आयुष्य हे या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेसाठी आपल्याला द्यायचं आहे. म्हणून माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत, जेव्हापर्यंत माझ्या खांद्यावर हे पद आहे, तोपर्यंत या जिल्ह्याच्या कुठल्याही व्यक्तीबरोबर, त्यांच्या भविष्याबरोबर मी कोणालाही खेळायला देणार नाही. हे सगळ्यांनी, प्रशासनाच्या प्रत्येकाने याची नोंद ठेवावी. कारण मी प्रत्येकापर्यंत पोहोचणार. आता तुम्ही बंद करा, या तर मी बंद करणार. तुम्हाला बंद जमत नसेल तर मी तिथे नक्की पोहोचणार. आणि कोण कुठे कसे आहेत सगळी माहिती माझ्याकडे आहे, टोटल माहिती आहे. वारंवार काही लोकांना देऊन पण, पोलीस खात्यामध्ये देऊन पण झालेली आहे. म्हणून या बाबतीमध्ये पोलिसांनी यापुढे त्या पद्धतीची कारवाई सुरू करावी. आमच्या जिल्ह्यामध्ये जे अवैध पद्धतीची गोवा दारू येते त्याचंही लोकेशन मला माहिती आहे. ते कुठे उतरवलं जातं, कसं उतरवलं जातं, पोलिसांना किती, काही अधिकाऱ्यांना पॅकेट बांधले गेले, हे सगळं सांगतो. तुम्हाला नोटचा कलर पण सांगेल. त्या दुपारी तो पोलिसांनी काय दुपारी जेवलं हेही सांगतो तुम्हाला, काही हरकत नाही. अंडरवेअरचा कलर सांगायचा असेल तेही सांगतो. माझ्याकडे एवढी माहिती आहे. मला आजमावून बघा, मी तुम्हाला सांगतो, मला खरंच आजमावून बघा. 10 वर्ष मी विरोधी पक्षामध्ये राहिलेलो आहे. या जिल्ह्याच्या विकासासाठी आणि भविष्यासाठी संघर्ष करणाऱ्यापैकी मी आहे. मला सगळं सोपं मिळालेलं नाही. राणे साहेबांचा मुलगा म्हणून लगेच मंत्री झालेलो नाही. 10 वर्ष संघर्ष केलेला आहे, जेल बघितलेला आहे. जिल्ह्याच्या प्रत्येक मुद्द्यासाठी संघर्ष करून आज ह्या पदावर मी आज बसलेलो आहे. म्हणून मला जे मिळाले ते काय सोपं मिळालं नाही आणि त्या जिल्ह्याच्या लोकांमुळेच मिळालेलं आहे. म्हणून जेवढे काही दिवस मी इथे पालकमंत्री म्हणून आहे, जेवढे काही दिवस या जिल्ह्याचा चौकीदार म्हणून मी जिथे बसलोय, माझ्या जिल्ह्याकडे कोणीही वाकड्या नजरेने बघायचं नाही. कोणाला काही कमवायचं असेल तर चांगल्या मार्गाने कमवा, असं मी अधिकाऱ्यांना सांगेन. चांगल्या मार्गाने कमवा, लोकांना लुबाडून आणि लोकांना त्रास देऊन आणि माझ्या जिल्ह्यातल्या तरुण तरुणीला आयुष्य बर्बाद करून कोणीही आपले खिसे भरत असतील तर तुम्ही विरुद्ध मी आहे, एक लक्षात ठेवा. आज जे काही मटका लावणारे आहेत, जुगार लावणारे आहेत, त्या घराची काय परिस्थिती असेल, त्या आई वडिलांची काय परिस्थिती असेल, मुलाला अगर लत लागल्यानंतर तो मुलगा जेव्हा आपलं आयुष्य बर्बाद करतो तेव्हा त्याच्या आई वडिलांवर काय बीतत असेल ह्याची जरा कोणीतरी विचार करायला पाहिजे. आम्ही ज्या जिल्ह्याच्या विकासासाठी संघर्ष करतोय, मेहनत करतोय, आमच्या इथे कारखाने आले पाहिजे, आमच्या इथे नोकऱ्या निर्माण झाल्या पाहिजे, रोजगार निर्माण झाला पाहिजे. कोणासाठी करतोय आम्ही? या जिल्ह्याच्या तरुण तरुणींसाठीच करतोय ना. आणि मग एका बाजूला आम्ही इकडे जिल्ह्याच्या विकासासाठी धावपळ करायची, मेहनत करायची, सगळं काय पणाला लावायचं, स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता इथे दिवस रात्र इथे संघर्ष करायचा. आणि दुसऱ्या बाजूला या अंमली पदार्थ, मटका, जुगार आणि या सगळ्यांमुळे आमच्या मुलांचं तुम्हाला भविष्यात खराब करायचं असेल तर मग मी सोडणार नाही, कोणालाच सोडणार नाही. आणि कोणीही असो, मग आमच्या पक्षाचे असो किंवा कोणी असो, मला फरक पडत नाही. मी जसं वारंवार बोलतोय, मी सिंधुदुर्ग जनतेशी बांधील आहे. जनतानी मला स्वीकारावं का नाकारावं, मला जनता बोलेल की बाबा तुमचं बस करा, आम्ही बस करून टाकू. म्हणून या बाबतीमध्ये माझी भूमिका सरळ स्पष्ट आहे.
काल जी काय माहिती मला मिळाली ती सगळीची सगळी माहिती मी डीजी मॅडमशी बोललेलो आहे, मी आदरणीय मुख्यमंत्र्यांशी बोललेलो आहे, मी मुंबईला गेल्यावर त्यांच्याशी त्यांना भेटणार, सगळीची सगळी माहिती त्यांना देणार। जे काय माझ्याकडे एव्हिडन्स आलेला आहे, उद्या पोलीस काही अगर लपवालपी करतील, एवढी काय झालीच नाही, एवढे जमा झालेच नाही, सगळे एव्हिडन्स माझ्याकडे आहेत। लॅपटॉप मधल्या सगळी माहिती मी माझ्याकडे स्टोरेज करून ठेवलेली आहे। जे लॅपटॉप आणि मोबाईल जे काल परत दिले 3-4 तासामध्ये मी सगळीकडे माझ्याकडे स्टोरेज करून ठेवलेलं आहे। मी महसूल यंत्रणेला पण स्पष्ट सांगेन, वाळू माफिया संदर्भात अगर या जिल्ह्यामध्ये वाळू चोरी अगर बंद झाली नाही तर असे धाड तिथेही टाकली जाईल। मला माहिती आहे कोण करताय, कसं करताय, कुठल्या वेळी करताय। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।